हिच्या हाताला खूप चव आहे असं जर तुम्हाला घरी ऐकायचं असेल ना, तर हे छोटे छोटे महत्वाचे असे भन्नाट किचन टिप्स आहेत, ते नक्की शेवटपर्यंत बघा. तुमच्या हाताला चव हे नक्कीच येणार आहे. नमस्कार, जय जिनेंद्र सर्वांना. सोनाली जैन फूड लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर वेळ न वाया घालवता आपण पहिला टिप्स बघू. टिप नंबर 1. काही वेळा मिक्सर वारंवार वापरल्यामुळे त्यातील ब्लेड खराब होतो आणि धार कमी होते. हे टाळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा तरी मीठ घालून ते फिरवून घ्या. यामुळे ब्लेडची धार चांगली होईल. टिप नंबर 2. इडली मऊ फुगण्यासाठी त्याच्या पिठात थोडे उकडलेले तांदूळ वाटून घाला. तसंच इनो किंवा बेकिंग सोडा घाला. असं केल्याने इडल्या मऊ होतील आणि छान टम्म फुगतील. टिप नंबर 3. कडधान्य म्हणजेच छोले, राजमा, वटाणे किंवा चणे हे रात्रभर भिजत ठेवावे लागतात. पण जर तुम्ही ते रात्री भिजत घालायला विसरलात तर त्याची चिंता करू नका. दुसऱ्या दिवशी गरम पाण्यात जर चणे किंवा राजमा भिजवा, त्यानंतर 1 तासातच तुम्हाला आरामात त्याची भाजी करता येईल. टिप नंबर 4. भेंडीची भाजी बनवताना त्याचा चिकटपणा जावा यासाठी ही भाजी शिजवताना लगेच मीठ घालू नये. जेव्हा भाजी शिजेल तेव्हा मीठ घाला किंवा भाजीत तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता. असं केल्याने भेंडी चिकट होणार नाही आणि चविष्टही लागेल. टिप नंबर 5. दुधात विरजण लावताना त्यात थोडी तुरटी फिरवावी, त्यामुळे दही छान घट्ट होते. टिप नंबर 6. कुकरच्या शिट्या होताना कुकरमधून पाणी बाहेर येते. यासाठी कुकरच्या झाकणाला आतून थोडे तेल लावावे, यामुळे पाणी बाहेर येणार नाही. टिप नंबर 7. बटाटे लवकर उकडावेत यासाठी बटाटे उकडताना त्यात थोडी हळद घालावी, त्याने बटाटे लवकर उकडले जातील. टिप नंबर 8. फरशी पुसताना पाण्यात मोठे मीठ टाकून पुसल्यास किडे किंवा मकोडे घरात येणार नाही. टिप नंबर 9. जास्त प्रमाणात लसूण सोलायचं असेल तर लसणाला थोडा वेळ तव्यावर भाजल्यास लसूण पटकन सोलला जातो. टिप नंबर 10. डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद म्हणजेच तांदूळ 4 वाटी असेल तर उडीद डाळ 1 वाटी घ्या. या प्रमाणात घ्यावी. आणि जर मऊ डोशांसाठी हे प्रमाण 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ अशा प्रमाणांमध्ये घ्या. टिप नंबर 11. कोणतीही भाजी कमी पाण्यात जर शिजवावी. जर कमी पाण्यात शिजवली तर ती भाजी खूप छान अशी चविष्ट लागते. टिप नंबर 12 अशी आहे, कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी कडू होऊ नये यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्या. टिप नंबर 13 अशी आहे, रस काढण्यासाठी घरात जर ज्युसर नसल्यास फळ किसणीवर किसावेत, छान रस निघतो. टिप नंबर 14 अशी आहे, पालकाची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये मीठ घालावे, त्यामुळे पालक अधिक चविष्ट लागते. टिप नंबर 15 अशी आहे, स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणत्याही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, भांडी स्वच्छ निघते. टिप नंबर 16 अशी आहे, पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो. टिप नंबर 17 अशी आहे, आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात कधीही साठवून ठेवू नका, त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. नंबर 18 अशी आहे, कोणतीही पीठ चळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते. टिप्स कशा वाटले नक्की जरूर मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर.